नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. दिनविशेष मालिकामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि मित्र हो, आज आहे 23 जुलै 2026. तर आजच्या दिवशी आपण 23 जुलैच्या महत्त्वपूर्ण 10 घडामोडी बघणार आहोत. तर बघा, आज लोकमान्य टिळक यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे क्रांतिकारक, भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला. तर तो जन्म कधी झाला? 1856 रोजी झाला. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी चंद्रशेखर आझाद यांचा जन्म झाला. तर खूप मोठे जहाल क्रांतिकारक, बंदुकीच्या जोरावर त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं असे चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 1906 साली झाला. त्याच्यानंतर डॉक्टर मोहन आगाशे यांचा जन्म 1947 रोजी झाला. तर हे कोण आहे? तर हे खूप मोठे विचारवंत, त्याच्यानंतर मानसशास्त्रज्ञ असे डॉक्टर आगाशे यांचा जन्म 1947 रोजी झाला. तर हे आजचे जन्मविशेष आहे. आज आपण मुद्दाम जन्मविशेष अगोदर घेतले आणि नंतर महत्त्वपूर्ण घडामोडी घेतल्या, कारण आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यासारख्या महान नेत्यांचा जन्म झाला होता. आज बघा, मुंबई रेडिओ क्लबवरून पहिली आकाशवाणी 1927 रोजी प्रसारित करण्यात आली. तर आकाशवाणीचं पहिलं प्रक्षेपण मुंबईमध्ये, मुंबई रेडिओ क्लबवरून पहिली आकाशवाणी 1927ला प्रदर्शित करण्यात आली किंवा ब्रॉडकास्ट करण्यात आली. त्याच्यानंतर हॅपेटायटिस बी या रोगावरील लसीला सुरुवात करण्यात आली. तर कधी? 1986ची गोष्ट आहे. 1986ला हॅपेटायटिस बी या रोगावरील लसीला सुरुवात करण्यात आली. तसेच कॅनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया हे यान जे आहे, चंद्रा ही सर्वात मोठी दुर्बीण शोधली. कॅनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया या यानाने चंद्रा ही सर्वात मोठी दुर्बीण प्रक्षेपित केली. तर चंद्रयान यानाने सर्वात मोठी दुर्बीण प्रक्षेपित केली आणि तिथून मग बऱ्याच गोष्टी अवकाशातल्या शोधायला सोपं गेलं. तर ही घटना कधी आहे? आजच्या दिवशी 23 जुलै 1999ची आहे. त्याच्यानंतर कॅप्टन लक्ष्मी सहगल, आता आझाद हिंद सेना जी आहे त्यात जी लक्ष्मीबाई रेजिमेंट होती, तर त्याची जी कमांडो होती, तर कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा मृत्यू झाला 2012ला आत्ता झाला. तर ह्या आझाद हिंद सेनेच्या महिला ज्या सैनिक होत्या त्यांचं नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन होत्या. तर कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा मृत्यू 2012 रोजी झाला. त्याच्यानंतर फोर्ड मोटार कंपनीने पहिली कार विकली. तर आता फोर्ड ही जगप्रसिद्ध मोटार कंपनी जी आहे, त्या मोटार कंपनीने पहिली कार विकण्याचं काम 1903ला केलं आजच्या दिवशी. त्याच्यानंतर जूचे शिरकाण, तर त्रिब्लिका हे जे ठिकाण आहे किंवा ही जी संज्ञा आहे, तर ही कशासाठी दिलेली आहे? एक छळछावणी उभारली आणि ह्या त्रिब्लिकामध्ये गॅस चेंबर तयार केले. लोकांना असं टाकून डांबून मारण्याचं काम हिटलरच्या नाझी सैनिकांनी केलं. हुकुमशहांनी केलं. हुकुमशहा ज्यावेळेस आपल्या अवकातीवर येतो त्यावेळेस तो काय करतो? लोकांचा छळ करतो, लोकांना मारून टाकतो, विरोधकांना सगळं प्रकारे नष्ट करण्याचं काम करतो. तर जूचं शिरकाण करण्यासाठी त्रिब्लिका छळछावणी उघडली. कधीची गोष्ट आहे? 1942ला. आणि तिथं जवळपास टप्प्याटप्प्याने 70,000 ते 1,00,000 जू लोक मारले. त्याच्यानंतर शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित यांचे निधन झाले 1997ला. 1997ला शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित यांचं निधन झालं आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रातला एक खूप मोठा हिरा आपण गमावला. तर हे आहे आजचे दिनविशेष 23 जुलै. तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना शुभ जाओ. धन्यवाद.